कॅश नक्कीच प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर गिफ्ट वाउचर आहे. प्रमोदजी खंडागळे या मान्यवरांकडून पारितोषिकांचा वर्षाव नक्कीच केला जातोय. ही मेगा फायनलची लढत ओव्हर द विकेटने गोलंदाज इथे बघू शकाल. अजून एक टेकना फटका, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, सरळ चेंडू चाललाय, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सौकार हे चौकार येतोय. मनोजच्या बॅट मधून धावसंख्येचा आकार डबल फिगर मध्ये 10 रन्स. इथे बघू शकाल अलॉंग दी कार्पेट चेंडू चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने चालला त्या ठिकाणी. तिथे एकाच हाताने चेंडूला अडवण्यामध्ये यश त्या क्षेत्ररक्षकाला. उचलून पुन्हा एकदा फेक केली जाईल तोपर्यंत आपण बघू शकाल या 2 धावा दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. हे षटक सुरू आहे पंकज टेंबेचा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालाय. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर काउ कॉर्नर ऑन साइडला. मनोज कडव ऑन स्ट्राइक. इथे बघू शकाल सरळ बॅटने. दिस इज द ह्यूज अँड मॅक्सिमम बाय मनोज कडव. षटकार तर प्रेक्षकांसाठी अजून एक पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला आयवा कॅच तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक झेलसाठी. वीरेंद्र झवेरी या मान्यवरांकडून हे पारितोषिक असेल. जिंकण्याची क्षमता इतकी वाढवा की आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचायला हवे. तिथे कट रचावे लागतील या दोन्ही संघांना एकमेकांच्या विरोधात खेळत असताना. कारण 2 दिग्गज संघ आपण बघू शकाल तर तब्बल 20 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत होते आणि त्या 20 संघांमधून आपण बघू शकाल तर 220 खेळाडूंना आपण बघितलं खेळत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे 2 संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये लढत असताना एका बाजूला आपण बघतोय तक्ष 11 संघ आहे तर दुसऱ्या बाजूला भीम टायगर हा संघ. इथे पहिलं सत्र सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने गोलंदाज. इथे फुललेचा चेंडू होता. पायचीचा स्ट्रॉंग अपील. इथे हा फलंदाज बरोबर यष्ट्यांच्या समोर गवसला जातोय. LBW लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद करण लहानेची केली संपुष्टात. इथे पहिला नक्कीच आपण बघू शकाल तर गडी बाद होतोय फलंदाजी करणाऱ्या टीम टायगर संघाचा सेफ भुबेरे. इथे आपण बघू शकाल तर पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. यावेळेला फलंदाज येतोय समीर राऊत. इनाक नंबर 3 स्ट्रायकिंगला गोलंदाज ओव्हर द विकेटने कुडसावरेन कडून सेफ. इथे आकोटाचा चेंडू होता स्टीअर करत असताना पॉइंटला चांगलं चित्रक्षण. तिथे आपण बघू शकाल स्ट्रायकिंगला किती वेगाने धावत आलाय मनोज कडव. चित्त्याच्या जपला येणं सिंगल पूर्ण करत असताना चिकी सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलोय 19 या आकड्यावरती. कॅश प्राइज झालंय फलंदाज मनोज कडव साठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मानुद्दीन यांच्याकडून हे पारितोषिक असेल. ओव्हर द विकेटने गोलंदाज सेफ पुढचा फ्रेंड कडून पाहायला मिळतोय. इथे बघू शकाल बॅटची कडा होती. एसटी रक्षकानं चुकी केली आणि निराशाजनक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती. कारण या विकेटची किंमत माहित होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या तक्ष 11 या संघाला. कारण आज फलंदाजाने इम्प्रेसिव्ह फलंदाजी करत असताना खूप चांगली दर्जेदार फलंदाजी केली या टुर्नामेंट मध्ये. इथे देखील आपण बघू शकाल तर जीवनदान आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये मनोज कडव या फलंदाजाला. आणि इथे डॉट चेंडू हाताला असताना गोलंदाज सेफ भुबेरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे फुल्लेंचा चेंडू होता ड्राव करत असताना बॉलस बॅक टू डाव पाहायला मिळतोय. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे ती थोडंसं पंबल झाला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल नक्कीच होता
स्ट्रायकिंगला समीर राऊत यांच्याकडून, परंतु नॉन स्ट्रायकिंगला गेलेले मनोज नकार देतात आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय 2-0 20 रन्स 20 या आकड्यावरती. समीर राऊत आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ऑन साइडला लॉंगॉन आहे, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे, ऑफ साइडला लॉंग ऑफ आहे, सेव्ह ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल इनसाइड आउटच्या माध्यमातून इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट केला, स्वीप फरकावर सीमारेषेच्या दिशेने चालला क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत. तिथे मात्र ती चेंडू शर्यत जिंकतोय चौकार. इथे चौकार येतोय फलंदाज समीरच्या बॅट मधून धावसंख्या लावत असताना 24 रन्स 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावांचा वेग इथे वाढत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे इथे वारे वाहतात. ते स्वीप केला जातो, पाळा स्वीप पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये होता, व्यवस्थित बॅटवर कनेक्ट झाला होता. बॅकवर्ड करेला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून गेले, 2 धावा पूर्ण केल्यात. तिथे क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार पाहायला मिळते. उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांची ते सांगता होतीये. लॉस ऑफ 1 विकेट्स फलंदाजी करणारे आपण बघू शकाल तर भीम टायगर संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. तर 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा टप्पा या स्पर्धेचा पाहायला मिळतो. इथून मात्र ही स्पर्धा निरोप येईल, कारण सातत्याचा 6वा दिवस या वांगणी शहरामध्ये सुरू असलेली क्रिकेटची रणरागिणी क्रिकेटचा थरार तुमच्या समोर होता. इथे षटक आपल्याला पाहायला मिळते. दीपक कडवचा पहिला चेंडू स्वेअर हाताळत असताना आमचे ऑफिशियल दर्शवतात फिरोज खान सर. आणि धावसंख्या पुढे जात असताना 27 रन्स. सातत्यानं आजचा 6वा दिवस दर्जेदार गुणसंख्यक लेखक अब्बास काजी असतील, अशोक सिंग आणि त्याचबरोबर प्रभुत्व कांबळे या 3 गुणसंख्यक लेखकांच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ चाललाय, लंबजी क्षेत्ररक्षक ठिकाणी दुसरा कॉल आहे. चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगचे फलंदाज नकार देतात समीर राऊत आणि मनोज कडव. पुन्हा एकदा मान स्ट्रायकिंगला सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येत असताना हानी टलते सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फिरकी गोलंदाज आहे, ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय दीपक कडव. आपण यावेळेला आपण बघू शकाल यावेळेला नक्कीच आपण बघू शकाल इनफिल्ड मध्ये बेधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलंय 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनलची लढत सुरू आहे. खूप कसाकच भरले आपण बघू शकाल तर हे क्रीडांगण सभोवताली जिथे बघावे तिथे नक्कीच प्रेक्षक पाहायला मिळतात. खूप चांगली मॅच आणि या मॅचचा आनंद लुटण्यासाठी आपण बघताय बीपीएलच्या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा दीपक कडव. इथे बघू शकाल खोदून काढले चेंडूला ऑनड्रावचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आला. ते थोडासा फंबल. थर्ड अटेम्प्ट मध्ये पूर्णपणे चेंडूला आपण बघू शकाल पकडून पिक करतात. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जात असताना 30 रन संत वाहते इंद्रायणी. आणि ते धावफलक देखील भीम टायगर संघाचं तशाच प्रकारे पुढे जात असताना 30 या आकड्यावरती. अगोदरच्या षटकामध्ये 18 धावा, नंतर 8 धावा. हे षटक क्रमांक 3रा आहे. आतापर्यंत 4 धावा. पुल्लेचा चेंडू होता, व्यवस्थित पाठवर येत नाही. अलॉंग दी कार्पेट चाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण. फेकी केली जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. तब्बल आपण बघू शकाल तर 4थ्या चेंडूवरती एकेरी धाव येते आणि धावसंख्या पुढे जात असताना 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सकाळी येताना एक धोक्याने एक चांगली गोष्ट शिकवली. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यस्त असतं.
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होईल. इथे देखील अशा प्रकारचं काम करतायत दोन फलंदाज. बाळापाडच्या मधून एसटी रक्षकाला आदळतोय, त्यानंतर ट्रॅव्हल झाला होता स्लिप पॉइंटला, नॉन स्टॅकिंगला फेकी केली. तिथे धावचीची संधी होती बाईकच्या स्वरूपात, इथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून इथे पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 एकंदरीत संपन्न होत आहे आणि धावफलकावरती धावा, लॉस ऑफ 1 विकेट, 32 रन्स. थँक्यू. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. थोडीशी मिस्टेक नक्कीच झाली होती. धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्कोरर स्वतः मी आणि त्याचबरोबर ड्रिंक्स ब्रेकर देखील मिस्टेक करतात. इतकं प्रेशर आहे. ग्रँड फिनाले पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू चालला अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं पंपाल झालं. दुसरा धावा कॉल आहे. शेवटच्या क्षणाला तिथे होकारामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे सफल ठरतोय आणि दुहेरी धावसंख्येच्या माहितीनं इथे धाव फलक आपण बघू शकाल तर 34, 34 या आकड्यावरती. एक कॅश प्राइज आलं नक्कीच. मनोज कडव या नक्कीच फलंदाजाला बाद केलं तर पारितोषिक आहे. प्रणव शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच 24 जानेवारी ते 27 जानेवारी मध्ये अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीला येते. गोरेगाव क्रिकेट संघ आयोजित फ्रेंच चषक 2019 हे परवा. प्रवेश फी आहे 5000 रुपये. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये भव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे 25,000 रुपये कॅश प्राइज भव्य चषक. तृतीय पारितोषिक आहे 12,500 रुपये भव्य चषक. चतुर्थ पारितोषिक देखील 12,500 रुपये भव्य चषक आहे. त्याचबरोबर मामजो सिरीज साठी आकर्षक चषक व कूलर आहे. त्यानंतर गोलंदाजासाठी शूज आहेत आणि फलंदाजासाठी चषक व बॅट आहे. नक्कीच संपर्क या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर शाहबाज बुबेरे, अहमर बुबेरे, रवीश बुबेरे, अजहर बुबेरे, कौनेन बुबेरे आणि मुजम्मिल बुबेरे या सर्वांशी संपर्क करा. येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच ही स्पर्धा तुमच्या भेटीला ते डवलेपाडा गेटच्या समोर ऑटो रिक्षा शोरूमच्या मागे मैदान आहे. त्या मैदानावरती ही स्पर्धा येत्या कालावधीमध्ये 24 जानेवारी आपल्या भेटीला येईल. तर जाऊया मैदानावरती जिथे मॅच सुरू आहे. तक्ष 11 विपक्ष आपण बघतोय टीम टायगर या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतो. आफ्टर 3 ओव्हर्स धावसंख्या झाली धावफलकावरती 34, 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे मनोज कडव आणि त्याचबरोबर समित राऊत या फलंदाजांना पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आघाडीचा फलंदाज करण लहाने बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन हे दोन फलंदाज आपल्याला बघू शकाल तर फलंदाजीला साजेसा खेळ, आपल्या नावाला साजेसा खेळ करतात या ठिकाणी मनोज कडव आणि त्याचबरोबर समीर राऊत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय कोळसा ब्रेन कडून. राहुल भगत आपल्याला गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर स्टॅकिंग आपल्याला आहे मनोज कडव, बॅकबोन टीम टायगर या संघाचा. ओव्हर द विकेटने गोलंदाज. इथे बघू शकाल सरळ बॅटने स्वीट साऊंड तर आलाय परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये फटक्याला. समोर क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. हा मोठा मासा इथे गळाला सापडतोय. जे सापड रचलं होतं त्या सापड्यामध्ये अडकळत असताना इन 8 नंबर सेकंड डाऊन मनोज कडव बॅक टू द पॅव्हलियन. तर निश्चित व्यासपीठामध्ये आपण पाहतो आमचे मनोज कडव यांचे पिताश्री मारुती कडव देखील उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील व्हीपीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तसेच लक्ष्मीकांत पोल उर्फ आमचे लाची सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे कारण नेहमीच त्यांच्याकडनं खूप काही योगदान असतं. आता यावर्षी त्यांच्याकडनं नवीन संकल्पना आणि नवीन प्राइज इथे दिले जाईल. तसेच निश्चित आपण पाहतोय सचिनजी शेलार देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर बीपीएल मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना युवक मंडळाच्या मागे गणेशोत्सवामध्ये गौरवण्यात येईल 8 फेब्रुवारीला. सुदर्शन पवार यांचं देखील शुभागमन दिलं, त्यांचं देखील स्वागत. इथे शेल सोडला जातोय मैदानावरती. आपण बघू शकाल समीर राऊत या फलंदाजाचा दुसरा नक्कीच आपण बघू शकाल तर झेल सोडला जातोय धावसंख्या पुढे जात असताना. रन्स 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपल्याला फलंदाज येतोय नंबर 4 नरेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. तर वकील खान यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर
5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर द विकेटने षटकातील पुढील चेंडू इथे बघू शकाल. इनसाइड आउट चालला जेव्हा फटका क्रिकेटची नजाकत आविष्कार दाखवत असताना लो ऑफ झोन क्लिअर करत असताना हिट आउट ऑफ द पार्क. विकेट 6. कोणी मोठा नाही माणूस गीता तोटा सारे मनाने आहे तुझी सारे मनाने आहे तुझी आली 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 बांगडी बॅकेट डीजही. तर इथे बघा लगातार 3 षटकारांसाठी इथे वकील खान साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयाचं रोख प्राइज असेल. फलंदाजाला सुवर्ण संधी या लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं रोख प्राइज. इथे षटकार येतोय नरेश शेंडे आपल्या नावाचा परिचय देत असताना पहिला चेंडू फेस करत असताना बॅटचा फ्लो इथे मात्र सर्व काही सांगून जातोय. हा फलंदाज किती फॉर्मात आहे आपल्या मधले असलेला क्लास ते पहिल्या फटक्यामध्ये दाखवतोय. षटकार येतोय आणि स्वागत केलं गोलंदाज आपण बघू शकाल तर राहुल भगतचा आणि षटकार रेषी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती 41 रन्स. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा येतो ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल अजून एक उत्तुंग सपाटका समोर क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बनून राहील प्रेक्षक काऊ कॉर्नरला. तिथे मात्र सरळ हवाई मार्गाने चेंडू धडक मारतोय षटकार. तर निश्चित अजून एक तुम्हाला क्रिकेटचा महासंग्राम पाहायला भेटेल. इथे अजून एक लीग तुम्हाला याच मैदानावरती पाहायला भेटेल. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पालकमंत्री प्रीमियर लीग आणि निश्चित 15 जानेवारी पासून फॉर्म उपलब्ध प्रत्येक कर्णधाराने आपल्या योगेश राऊत यांच्याकडे आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये ते जमा करायचं आहे. ती लिस्ट नावांची लिस्ट असेल ती आपण योगेश राऊत यांच्या स्टुडिओमध्ये जमा करायची आहे. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 47 रन्स. इथे मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे संघर्ष करतोय नरेश शिंदे. जी धावसंख्या आपण बघू शकाल स्थिरावली होती त्या धावसंख्येला अप्लाय करत असताना तब्बल धावसंख्या होतीये 47 रन्स. इथे गोलंदाज राहुल भगत वरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय नरेश शेंडेच्या बॅट मधून राऊंड द विकेटने. चांगला कॉन्टेस्ट यावेळेला अजून एक फटका मोठ्या फटकामध्ये एक्झिक्यूट करायचा होता बॅटची आउटसाइड एज त्यानंतर हुलकावणी दिली चेंडूला. शॉट थर्डमॅनला तिथे आपण बघू शकाल गलीमधून क्षेत्ररक्षक येतात फक्त सिंगल तिथे मात्र ऍड होईल आणि सिंगलच्या माध्यमातून नाव फलक जाऊन पोहोचलंय 48 रन्स. इथे मात्र आवाज आणि आवाज प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. षटकार टोकल्यानंतर भीम टायगर संघाच्या समर्थकांचा आवाज येतोय तर विकेट घेतल्यानंतर आपण बघू शकाल टक्ष 11च्या समर्थकांचा आवाज मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतोय. राहुल भगत पुन्हा एकदा सज्जवतोय राऊंड द विकेटने. स्टार्टिंग लेवलला समीर राऊत रिव्हर्सिव्हचा अस्त्र बाहेर काढला. फुलरलेचा चेंडू वॉड बिल्डिंग किच टाळ्या झाल्या पाहिजेत. जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण याला दाखवत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला स्वतःला झोकून दिलं आणि तिथे नक्कीच 2 धावा अडवल्यात आणि दुहेरी धावसंख्येच्यामुळे तिने धावफलक जाऊन पोहोचले. आपण बघू शकाल तर 50 या आकड्यावरती 4 षटकांची इथे सांगता होतीये. 50 धावा धावफलकावरती सांघिक अर्धशतक इथे कंप्लीट होत आहे ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या भीम टायगर संघाचं. इथे नक्कीच आपण बघू शकाल स्वतःला झोकून दिलं स्टेज केलं स्वतःला हवेमध्ये सूर घेतला आणि तिथे चेंडूला अडवण्यामध्ये यश नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला मिळालं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी निलेश ठाणगे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आम्हाला फ्रॉम जांभळेचा हा क्षेत्ररक्षक आहे. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवत असताना प्रेक्षकांची मन जिंकतोय. इथे थोडासा दुखापत झाली आहे. आशा करतोय कोणत्या प्रकारची गंभीर दुखापत नसेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकू एक सुमधुर संगीत.
सो मच डीजे. इथे जास्त दुखापत असेल तर नक्कीच बाहेर आपण यायचं आहे. इंजर्ड झाले असेल रिटायर्ड व्हायचे आहे. अशीच एक मॅच सुरू होती 1989 मध्ये 1989 ला इंडिया वर्सेस पाकिस्तान. आणि त्या मॅच मध्ये आपण बघू शकाल इंटरनॅशनल क्रिकेट जगतातला पाकिस्तानचा तोफखाना वसीम अक्रम आणि वकार युनिस हे दोन गोलंदाज मात्र आगीचे गोळे फेकत असताना त्या टेस्ट क्रिकेटच्या टेस्ट मॅच मधला 5वा दिवस होता. पूर्णपणे टॉप ऑर्डर डासाले होते. अझरुद्दीन त्याचबरोबर श्रीकांत रवी शास्त्री सारखे फलंदाज पास झाले होते. त्याने नक्कीच देखील म्हटलं होतं की माझ्या करिअर मधील ही सर्वात फास्ट क्रिकेट आहे. आणि ते दोन गोलंदाज वकार युनिस आणि त्याचबरोबर वसीम अक्रम आगीचे गोळे फेकत असताना त्यांच्या समोर येतोय 16 वर्षाचा एक मुलगा. आणि त्या मुलाने मात्र आपण बघू शकाल तर त्या गोलंदाज समोर फलंदाजी करत असताना वकार युनिस चे षटक सुरू होते. एक बॅट बाउन्सर आला आणि त्या 16 वर्षाच्या मुलाच्या नाकावरती आदळला. त्यानंतर ब्लड मात्र त्याच्या नाकामधून यावं लागलं, रक्त यायला लागलं. इथे फुललेचा चेंडू ताडवा बॅटने सरळ फेकून देतोय MS धोनी स्टँडच्या वरतून. पंचांचे दोन्ही आकाशाकडे षटकार. षटकार हॅट्रिक साठी ते आपण पाहतो पारितोषिक लागले गेले वकील खान साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयाचं प्राइस असेल. दिलगिरी व्यक्त करतो डीजे मास्तर कडे. आता सगळ्याचा वेळ खूप कमी आपल्याकडे. नक्कीच ब्लड येत होतं त्याच्या नाकावरती, पूर्णपणे ग्लव्स वरती, टी शर्ट वरती ते रक्त लागलं. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट भारतीय संघाच्या मैदानामध्ये आला. पाकिस्तानचे सर्व खेळाडू तिथे बघायला लागले. त्या नक्की 16 वर्षाच्या मुलाला झालं काय. नॉन स्टॉकिंगला नवजोत सिंग सिद्धू होता, तो देखील आला आणि त्यांनी म्हटलं की तू जास्त इंजर्ड असतील तर रिटायर्ड होऊन म्हणून बाहेर जा. जास्त लागलं असेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करू. परंतु तिथे तो इरिटेट झाला 16 वर्षाचा मुलगा. सर्वांना त्याची काळजी वाटत होती परंतु एकालाच त्याची काळजी वाटत नव्हती. आणि इथे आपण बघू शकाल मैदानावरती वादळ गोगावत आहे. नरेश शिंदे या नावाचं हिट आउट ऑफ दी बार. अजून एक षटकार. तर निश्चित 6 हॅट्रिक साठी आपण पाहतो वकील खानकडनं 5,000 रुपयाचं प्राइस आहे. तसेच नरेश शिंदे याच्यासाठी मनुद्दीन शेख यांच्याकडनं आपण पाहतो 500 रुपयाचं प्राइस इथे जमा झालाय. कारण नक्कीच सर्वांना त्याची काळजी वाटत होती. 16 वर्षाचा मुलगा खेळत होता. नाकावरती लागल्यानंतर मात्र एकालाच त्याची काळजी वाटत नव्हती आणि तो होता फक्त तो. इरिटेट झाला आणि त्यानंतर फिजिओथेरपिस्ट आणि त्याचबरोबर नवजोत सिंग सिद्धूला म्हणाला मी खेळेगा, मी खेळणार. आणि तेव्हापासूनच क्रिकेट जगतातील तो देव खऱ्या अर्थाने जन्माला आला. भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. इथे बघू शकाल बॅटची काढा आणि त्यानंतर शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे कोणत्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. नक्कीच ती मॅच सुरू होती. 5व्या दिवसामध्ये ड्रॉ करायची होती आणि तब्बल नवजोत सिंग सिद्धू बरोबर सचिन तेंडुलकर यांनी 101 धावाची पार्टनरशिप केली. वैयक्तिक 57 धावसंख्येचं योगदान दिलं आणि ती मॅच ड्रॉ करण्यात यश संपादन केलं भारतानं. आणि तिथून खऱ्या अर्थानं तो देव जन्मला सचिन रमेश तेंडुलकर. इथे आपण बघू शकाल स्टार्टिंगला फेकी केली जाते. धावसंख्या पुढे जात असताना लागोपाठचे 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय श्री लागोपाठचे 2 षटकार मारले तर हे पारितोषिक असेल. फोर्थ विकेटने गोलंदाज पुरस्कार जे आहे त्यांच्याकडून पारितोषिक. यामुळे नक्कीच ड्राईव्हचा फटका. स्टार्टिंगला फेकी केली जाते. दुसऱ्या बॅटचा कॉल आहे. डेंजरला धावतात आणि नरेश आपण बघू शकाल किती वेगाने धावलेत. आणि 1 षटकार इथे मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या 1 चेंडूवर देखील षटकार मारला तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. पुरस्कृत भीम टायगर संघाशी राहुलजी वाघमारे या मान्यवरांकडून पारितोषिक देण्यात येईल 2,000 रुपयाचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 66 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग इथे केली आपण बघू शकाल तर नरेश शिंदेनं 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि आपल्या नावाचा परिचय इथे मेगा फायनल मध्ये देत असताना खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. आणि या वादळाचा तडाखा पूर्णपणे बसलाय गोलंदाजी करणाऱ्या तक्षशिल 11 संघाला. इथे आडवा बॅटने चेंडू चाललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते थोडंसं फंबल झाले. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. स्टार्टिंगला आत्महत्या केली जाते. आत्मसमर्पण धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु इथे आपण बघू शकाल टार्गेट हिट केलं जाते. 1+ विकेट शेवटच्या चेंडूवरती. इथे नक्कीच आपण बघू शकाल तर गडी बाद होतोय. धावसंख्या तब्बल लागली आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपन्न होतोय. फलंदाजी करत असताना भीम टायगर्स या संघाची 67. ओमकार 67 आपल्याला पाहायला मिळतात. 68चं टार्गेट आहे.
इथे पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. मेगा फायनल तुमच्या समोर आहे. एका बाजूला आपण बघतोय फर्स्ट सेशन मध्ये ज्याने धाबा लगावला धावफलकावरती 67 आणि सेकंड सेशन मध्ये 68 चं टार्गेट असताना त्या धाबा मात्र चेस करत असताना फलंदाजी करतील तक्ष 11 संघाचे फलंदाज. नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका. आयुष्यात नशिबाचा भाग हा 0% आहे आणि परिश्रमाचा भाग हा 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. आणि नशीबवान असा एक शब्द आहे जो पूर्णपणे मेहनत संपूर्ण नष्ट करतो. ते मेहनत करून आपण बघू शकाल तर नक्कीच ही सर्व संघ आणि त्या 20 संघांमधून हे 2 संघ मेहनत करून मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे कशा प्रकारचे हे युद्ध रंगेल. 68 चं टार्गेट आहे. लगेचच विनंती करतोय क्षेत्ररक्षणाचं झालं सजवून घ्या. 5 मिनिटाचा नक्कीच ब्रेक आहे. सो आपण विश्रांती करू शकता, रिलॅक्स होऊ शकता. 5 मिनिटांनंतर लगेचच सेकंड सेशनला सुरुवात होईल. 68 चं टार्गेट आहे आणि सेकंड सेशन मध्ये प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय श्री राहुलजी वाघमारे पुरस्कृती आहेत. भीम टायगर्सचा संघ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षा पाहायला मिळतोय. आणि ग्रँड फिनालची लढत सुरू आहे. इथून ही मॅच झाल्यानंतर ही स्पर्धा अलविदा होईल. नक्कीच निरोप घेईल. आमचा देखील शेवटचा टर्न आहे या स्पर्धेमध्ये. समालोचन करण्याची संधी मिळाली. विनोदजी पाटील असतील त्याचबरोबर सर्व आयोजकांचा देखील आभार व्यक्त करतोय. खूप चांगला अनुभव या स्पर्धेमध्ये नक्कीच खूप चांगलं आपण बघू शकाल तर रिस्पेक्ट देखील आणि त्याचबरोबर यांचं प्रेम हे कधीच विसरू शकणार नाहीये. मी मात्र थांबतोय. आपण थांबू नका. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अयोग्य मेगा फायनल खेळत आहे. कोणता संघ मात्र प्रथम क्रमांकाची ही समसमती ट्रॉफी उचलणार. खऱ्या अर्थानं नक्कीच विचार केला 1983 च्या वर्ल्ड कप मध्ये देखील अशाच ट्रॉफीज आपण बघितल्या होत्या. इथे देखील वांगणी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चालेल, जाऊया लगेच खेळाचं दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकूया त्यांच्या शुभमानीतून. येत आहेत मायक्रोफोन वरती मानफ्रॉम सिद्धी करवले योगेशजी मडवी. थँक्यू. तर व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झालंय ते सन्माननीय ठाणे उपजिल्हा प्रमुख एकनाथजी शिलार साहेब उपस्थित होतात. त्यांचंही मी स्वागत करेल या बीपीएच्या माध्यमातून. तर निश्चित त्यांचा खूप मोठा सहकार्य या स्पर्धेसाठी आहे, तर त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. तसेच उत्तमजी कडव या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचंही आपण स्वागत करू. मोस्ट वेलकम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करेल. तर निश्चित आज आपण पाहतो स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. तर निश्चित मेगा फिनाले तुम्ही पाहता मेगा फायनलचा मॅच मैदानावरती. तर निश्चित एक अजून एक खेळ स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. अर्थातच PPL पालकमंत्री प्रीमियर लीग असा जल्लोष अशी स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईल. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी आणि 15 जानेवारी पासून प्रत्येक कर्णधारानं आपला फॉर्म उपलब्ध इथे करायचंय योगेश राऊत यांच्या स्टुडिओमध्ये. प्रत्येकाला विनंती असेल प्रत्येक कर्णधाराला की आपला फॉर्म आपल्या नावाची लिस्ट ही योगेश राऊत यांच्या ऑफिसमध्ये स्टुडिओमध्ये जमा करायची आहे. तर थँक्यू सो मच. मॅचकडे सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करेल. याच साठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड बाबा. आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा क्षण गोड करताना 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. भीम टायगर विपक्ष तक्ष 11 ही आपण पाहतो 2 संघ मेगा पाण्यामध्ये पाहायला भेटतात. 20 संघांपैकी 2 संघ नशिबान ठरल्यात. तो मेगा पाण्याचा संघ सामना मैदानावरती खेळतात. हे 2 संघ इथे धावसंख्या आपण पाहतोय इथे जिंकण्यासाठी लक्ष उभं केलंय. 68 धाबीचं लक्ष असताना सलामी जोडी मैदानावरती दोन्ही ताकदवर फलंदाज. हा चेंडू सुरेख फटका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडू भिटकावून दिला मिड विकेटला. तिथे मात्र थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतंय. तोपर्यंत फक्त सिंगल शांत डोक्यानं क्रिकेट. अपाट संख्येनं प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करेल. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक मॅच ऑनलाईन पाहतात आणि निश्चित डेन एबीसीच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक घर बसल्या देखील आपल्या स्मार्ट टीव्ही द्वारे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत. हा चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ फलंदाज बाद. यस बिग विकेट. फलंदाज या ठिकाणी प्रशांत राणे बॅक टू द पव्हिलियन. तर निश्चित आपण पाहतो अजून एक स्पर्धा VCC चषक 2019 वांगणीगाव आयोजित भव्य क्रिकेटची स्पर्धा 17 जानेवारी ते 20 जानेवारी 17, 18, 19 आणि 20 जानेवारीला ही स्पर्धा तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वर्ष दुसऱ्या प्रवेश फी 7,000, प्रथम पारितोषिक 55,000, द्वितीय पारितोषिक 25,
तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 15,000. मालिका बीसाठी कूलर असेल. मॅडम उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी देखील उत्कृष्ट फलंदाजसाठी इथे बॅट असेल आणि शूज उत्कृष्ट गोलंदाजसाठी आणि तर निश्चित प्रत्येक संघाला टी शर्ट देखील दिले जातील. जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर निश्चित युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर संपर्क साधे तुम्ही वांगणीगाव चषक तुम्ही पाहणार बीसीसी चषक 2019 पर्व. तर निश्चित कोणाला संपर्क साधायचा तुम्ही सावधू शकता. इथे मात्र आपण पाहतो चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र पहिला संघर्ष चौकार पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 6 या धावसंख्येमध्ये पाहायला मिळते. आता निश्चित आपण पाहतो आमचे लक्ष्मीकांत पोल उर्फ लाची सर यांच्याकडनं विनिंग टीम साठी दरवर्षी आपण प्राइज पाहिलं. म्हणजे यावर्षी त्यांच्याकडनं ते गोल्डन प्लेट इथे विनिंग टीमला दिल्या जाणार नाही लक्षात ठेवा. फक्त इथे त्यांचे ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ केलाय, एक आकर्षित खेळ केलाय, जे सामने हाताहातात जिंकून दिलेत त्याच खेळाडूंसाठी ते गोल्डन प्लेट त्यांच्याकडनं दिले येतील. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. राहुल वाघमारे त्याच्यानंतर विकेटच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपये राहुलजी वाघमारे यांच्याकडनं. अनेक साऱ्या प्राइज इथे असतील. वकील खान यांच्याकडनं देखील हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तिथे मात्र थोडंसं पम्पलिंग पाहायला भेटलं. एकच धाव येणार. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 7 धावा. पहिला षटक कंप्लीट होतं आणि 7 धावा आपण पाहतो धावपटकावरती लागल्यात. आणि 7 हा आकडा मी नेहमीच सांगित असतो की MS धोनीसाठी लकी ठरला. या स्पर्धेमध्ये तुम्ही 7 चरण पाहता. आणि अजून एक गोष्ट सांगेल की निश्चित नेसलीच्या पावनखिंडीमध्ये लढताना आपले 7 शूरवीर मावळे तिथे धारातीर्थी पडले होते. पैनोलगडाला राजानं जीवनदान दिलं आणि तिथे मात्र पुन्हा एकदा तह पत्करला आणि 2000 विरुद्ध 7 मावळे आपल्या तिथे निष्ठेच्या पावनखिंडीमध्ये लढत होते. लढता लढता 500 जणांना त्यांनी कापलं. मात्र 2000 विरुद्ध 7 काय होईल आणि लढता लढता आपले 7 वीर तिथे धारातीर्थी पडले आणि महाराष्ट्रानं गीत लिहिला मॅळातून उचले तलवारीची पात वेदांत मराठे भीड दौडले 7. निश्चित आपण पाहतोय आज ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. मी आभार व्यक्त करेन आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचं ज्यांनी 6 दिवस इथे उपस्थिती दाखवली, आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. सेकंड ओव्हर दुसरा ओव्हर इथे मार्गस्थ होतोय. गोलंदाज तयार. शरद भगतचा पहिला चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. आता चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर होता. पंचांनी स्वर घोषित केला. अव्वल धावसंख्या भारतीय. एकूण धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. ऐवा जेलसाठी प्राइज आहे बघा. प्रमोदजी खंडागे साहेब यांच्याकडे देखील एक गिफ्ट दिलं जाते. निश्चित वीरेंद्र झवेरी यांच्याकडनं 500 रुपयात बघा. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. सन्मान्य प्रमोदजी खंडागे आणि विरोधी वीरेंद्र झवेरी यांच्याकडनं देखील प्राइज आहेत. यावेळी आपण पाहतो चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा मिळतील. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती धावपळकावरती 10 धावा. तर निश्चित आपण पाहतो डीजे मास्टर त्याचं देखील मी कौतुक करेल, आभार व्यक्त करेल. 6 दिवस आमची देखील खूप चांगली साथ दिली. प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. आमचे डीजे MS ग्रुप यांचा देखील आभार व्यक्त करूया. हा चेंडू मिस्टर शतक षटक करतात. बुगडी माझी सांडली ग. जाता साताऱ्याला इथे महत्वपूर्ण मॅच होती आणि या क्षणाला ही जेल सोडली गेली आहे. एक जीवनदान मिळेल कारण इथे लक्ष 68 धावेचं आणि या क्षणाला जीवनदान भेटलंय मैदानावरती. राहुल भगत वनडाऊनचा फलंदाज किती घातक फलंदाजी केली आहे. येत्या क्षणी चौका ठोकला आणि स्वतःमध्ये किती विस्फोटकपणा आहे हे त्याने दाखवून दिलं होतं. आणि ते जेल सोडलाय. त्या जेलची किंमत आता मोजावी लागेल की काय. तर मेगा पाणीचा मॅच मैदानावरती तुम्ही एन्जॉय करता. जागतिक 11 संघानं आतापर्यंत लगातार 6 मॅच जिंकल्यात. त्यांची 7वी मॅच मैदानावरती आहे. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू फेकला अतिशय वेगानं. त्या चेंडूला गती खूप होती. चेंडूची लाईन खूप चांगली होती. खूप वेगानं चेंडू फेकला. निश्चित पाकिस्तानचा शोएब अख्तर ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकला होता. 161.3 एवढा वेगानं त्याने चेंडू फेकला होता आपल्या कारकिर्दीमधला. तर इथे मात्र तसाच वेगवान चेंडू फेकला जातोय गोलंदाजाकडनं. 68 धावेचं लक्ष असताना अजून एक चेंडू
यावेळेस फक्त आपण पाहतो पंचाने अपील पेटाळला. याचं कारण की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. जेव्हा जेव्हा पंचांकडे लेग बिफोरचा अपील केला जातो तेव्हा तेव्हा पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात. पहिली गोष्ट लेंथ, दुसरी गोष्ट लाईन आणि तिसरी गोष्ट हाईट फॅक्टर. यावेळेस लाईन चुकीची होती कारण लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. त्यामुळे पंचांनी लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळेस मिस्टर अमिक शोक उंची जास्त लांबी कमी आणि इथे गोलंदाज चक्रावले. सेकंड चान्स मध्ये इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला. निश्चित एक धाव आणि दुसरी धाव घेताना इथे फलंदाज धावचित झाल्यात. नो स्ट्रायकर फलंदाज राहुल भगत बॅक टू द पवेलियन. आपण पाहतो पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्या प्रत्येकाच्या प्रेमात पडतील ग्रामपंचायत वांगणी यांच्याकडनं आम्हाला त्या उपलब्ध झाल्यात. तसेच मॅन ऑफ द मॅच आणि सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला ग्रामपंचायत वांगणीचे सरपंच यांच्याकडे उपलब्ध झाल्यात. तसेच आपण पाहतो इथे जयेश सारंगा संवेक फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल. ज्या मान्यवरांनी आम्हाला इथे वस्तू स्वरूप असतील किंवा देणगी स्वरूप असेल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सपोर्ट केलाय आणि त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल. मी सर्वांचा आभार व्यक्त करेल ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. मंडप डेकोरेशन तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल. खूप चांगलं मंडप डेकोरेशन, आमच्या प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, एक भव्य दिव्य व्यासपीठ, युट्यूब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये बहुचर्चित करण्याचं काम केलं ते टेनिस क्रिकेट त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. आणि खास करून आभार व्यक्त करेल आमच्या स्कोररचं ज्यांनी 6 दिवस इथे अचूक स्कोररची भूमिका निभावली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. पंच ज्यांना सातत्यानं तापत्या उन्हामध्ये पंचांची अचूक भूमिका पार केली त्या पंचांचं मी आभार व्यक्त करेल. तर निश्चित बॅनरसाठी सागर पारकर यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं त्यांचं देखील मनापासून आभार. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठामध्ये यावं. षटक क्रमांक 3. हा चेंडू पडल्यानंतर थोडा टेक ऑफ झाला. ऑफ साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली ती फक्त आणि फक्त 13 धावा. आता समीकरण इथे 68 धावेचं लक्ष असताना 55 धावा इथं बनवाव्या लागतील. मेहनतीची पराकाष्ठा इथनं करावी लागेल. बघा मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची अपाट गर्दी, जणू काही क्रिकेटची पंढरी, जणू काही क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि क्रिकेटचा महोत्सव. वांगणी प्रीमियर लीग 2019 पंच आमच्याकडे बनतात. आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर डिसिजन वाईड. अतिरिक्त धावा बाधतात. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाबळकावती लागली आहे. तर निश्चित एकूण धावसंख्या 14 धावा. तर यावेळी सुरेख फटका कट केला होता मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मनोज कडवकडनं. तर निश्चित व्यासपीठावरती सागर पारकर उपस्थित होतात. तर अविनाश टिंबे यांना विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत करावं. षटक संपल्यानंतर आपण त्यांचं देखील स्वागत करू कारण त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. बॅनर कटआउट साठी आपण पाहतोय. तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाबळकावती लागली ती 14 धावा. 30 षटक मार्गस्थ मैदानावरती गोलंदाज तयार. हा चेंडू विकेट करतोय. यावेळी स्वतः चेंडूला फेकून दिलाय वाईड इस्टॉंगाच्या वरनं. लॉंग बिग वे दॅट्स व्हॉट इट गॉन 6 रन. या बीपीएल मैदानात वांगणी या शहरात या बीपीएल मैदानात क्रीडा रसिकांची लागली रे, क्रीडा रसिकांची लागली रे. आली 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 वांगणी. थँक्यू टीसे. काय जबरदस्त स्पर्धा पाहायला भेटते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा उत्साह आणि स्पर्धा पाहायला भेटली. वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची, परंपरा वांगणी प्रीमियर लीगची, कुंभमेळा प्रेक्षकांचा आणि इथे आपण पाहतोय अपाट संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करेल. इथे मात्र मॅच पाहायला भेटते ती मेगा फिनाले शेवटचा मॅच आमच्या प्रेक्षक एन्जॉय करतात. एकूण धावसंख्या आपण पाहतो 20 धावा. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला. यावेळी चेंडूला बाउन्स दिला.
आणि फलंदाज मध्ये खेळू शकले नाही आहेत। दाट चेंडूची समाप्ती काय छाप सोडली त्या मैदानावरती भीम टायगर संघाच्या सर्व खेळाडूंना, कारण अतिशय संघर्ष करावा लागला संघाला आणि निश्चित खूप खडतर प्रवास करताना या संघानं खूप चांगली मेहनत केली आणि सेमी पाण्यामध्ये मेगा फायनल आता मात्र मजबूत स्थिती देखील प्राप्त करतायत। अजून एक बाउन्स चेंडूचा वापर, लगातार इथे फलंदाज बीट होतोय, जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करेल गोलंदाज करण लहानेचं। तासगावचे आपण पाहतो करण लहाने ज्यानं खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली, इम्प्रेसिव्ह केलंय। खऱ्या अर्थाने सुपर 8 ची मॅच होती, त्याच्यानंतर सेमी फायनल आणि आज मेगा फायनल मध्ये देखील तशीच गोलंदाजी पाहायला मिळते। फक्त आणि फक्त 20 धावा या 20 पंच आम्हाला विचार करतील, कारण बाउन्स चेंडूचा वापर केला, फक्त इथे मध्ये पंचांचा नो बॉलचा इशारा। येणारा चेंडू फ्री हिट असेल, कारण आपण पाहतो येणारा चेंडू फ्री हिट आहे, इथं संधी उपलब्ध करून दिली आहे, कारण येणारा चेंडू जर षटकार ठोकला, येणारा चेंडू चौकार ठोकला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतील। चेंडू नो बॉलचा होता, येणारा चेंडू आता असेल फ्री हिट। उघडा डोळे पाहणे, चेंडू आहे फ्री हिट। इथे आपण पाहतोय धावसंख्या 21, जिंकण्यासाठी आता 47 धावेची गरज आहे। येणारे चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत 13 चेंडू, 47 धावा, संघर्ष करावा लागतो मैदानावरती। गोलंदाज तयार, हा चेंडू फ्रीचा भिडकाव दिला मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते, मात्र क्षेत्ररक्षक बाण हरपून बसलाय की चेंडू फ्रीचा आहे। कित्येक वेळा आम्ही सांगितलं की चेंडू फ्रीट आहे आणि अनेक वेळा आम्ही स्पर्धेमध्ये असं देखील म्हणत असतो की बऱ्याच वेळा हे चित्र पाहायला भेटते। एकदा विनंती तर निश्चित सागर पारकर यांचं स्वागत केलं जात आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेन आपण स्टेजकडे कॅमेरा बोलवायचा। तर अविनाश टेंबे यांना विनंती करेल की आपण यायचं। अविनाश टेंबे यांच्या शुभाचे ते स्वागत केलं जातं आणि याच दरम्यान आमचे जगदीश पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे। 12 चेंडू आणि 46 धावेची गरज मैदानावरती, तरान नाट्य मॅच आपण पाहतो मैदानावरती। मेगा पाण्याचा मॅच आमचे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात। एका बाजूला आपण पाहतोय भीम टायगर संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय, ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 67 धावा ठोकल्या आणि 68 धावेचं उत्तर देताना तक्ष 11 टीमनं 3 षटकामध्ये अवघ्या 22 धावा ठोकल्यात। समीकरण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथं 46 धावेची गरज। निश्चित आपण पाहतोय ही स्पर्धा पुन्हा एकदा सफल होती, दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला भेटलं। आता याचं पूर्ण श्रेय मी देईल बीपीएल कमिटीला, ज्यांनी खूप मेहनत घेतली, सर्व बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष केंद्रित होतं आणि प्रत्येक वेळी खूप मेहनत केली या सर्व आयोजकांना, बीपीएल कमिटीला मी आभार व्यक्त करते त्यांचं देखील, आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत केली आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करू। शेवटचा दिवस आपण पाहतो आणि शेवटचा क्षण गोड बाबा असं आपण नेहमीच म्हणत होतो आणि आता शेवटचा क्षण तुमच्या समोर आहे। एका बाजूला मेगा पाण्याचा मॅच तुम्ही पाहता, एन्जॉय करता, बघा प्रेक्षकांची किती गर्दी मैदानावरती पाहायला। निश्चित आज इथे मेगा पाण्याचा मॅच एन्जॉय करताना बरेचसे प्रेक्षक मैदानावरती आले, त्या सर्वांचं स्वागत करेल। तर विनंती करेल सर्व बीपीएल कमिटीला की आपण स्टेज समोर लाईन अप व्हायचं बघ ना। तर निश्चित सर्वांना विनंती करा आपण पुढे यावं स्टेज समोर। हा चेंडू सुरेख फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाहीये, यावेळी चेंडू जाईल अजिंक्य राणे स्टँड जवळ, चेंडू सीमा पार चौकार। अरे ज्या टायमाला इथून बॅटिंग करते ना तेव्हा बॉल पकडायला असतो। तर कॅमेरामॅनच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल कमिटीकडनं इथं सूचना येते बघा, तर तिथे स्टेजवरती कोणी जाऊ नका, त्या कॅमेरामॅनच्या स्टेजवरचे जे प्रेक्षक चढलेत विनंती करेल त्यांना, कारण कमिटीकडनं तुम्हाला सूचना येते आणि कॅमेरा आपण पाहतो थोडा हलतोय, लाईव्ह टेलिकास्ट करूया। चेंडू शिल्लक असतील आता मात्र 11 चेंडूचा खेळ बाकी, 42 धावेची गरज आहे। काय जबरदस्त मॅच मेगा पाणी कसा व्हायला हवा हे आपण पाहतो मैदानावरती, अद्याप संघर्ष सुरू आहे मैदानावरती। तक्ष 11 टीम ज्या संघाने 6 पैकी 6 मॅच जिंकल्यात, 7वा मॅच मैदानावरती जिंकून इतिहास नोंदवेल का, 7वा मॅच जिंकून पुन्हा एकदा या बीपीएल मधला इतिहास नोंदवेल का, या स्पर्धेतला बीपीएलचा चॅम्पियन कोण या वर्षाचा हे आपल्याला पाहायचं आहे। 2 टीम एकमेकांसमोर आहेत, 11 चेंडू 42 धावेची गरज।
हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. डाट चेंडूची समाप्ती. एक एक चेंडू संघर्ष पाहायला भेटेल. एक एक चेंडू रोमांस पाहायला भेटेल मैदानावरती. दोन ताकदवर टीम आहे. सहजासहजी हार मानणार नाहीत मैदानावरती. आणि ते तक्ष 11 संघाला जिंकायचं जरूर आणि दुसऱ्या बाजूला भीम टायगर संघाला हार नाही मंजूर. जबरदस्त मॅच मैदानावरती आपण पाहतोय. 10 चेंडू 42 धावा. दोन्ही टीम कडनं खूप चांगला संघर्ष पाहायला भेटलाय. गोलंदाज तयार मनोज कडव. हा चेंडू सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी पाहायला भेटली. मागच्या मॅच मध्ये मनोज कडवनं 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र तेच चित्र पाहायला भेटत आहे. 4 चेंडू लगातार मागच्या मॅच मध्ये डॉट फेकले आहेत. या मॅच मध्ये देखील बघा पहिल्या चेंडूवरती चौकारेला आणि 3 कमबॅक करताना 2 चेंडू डॉट फेकले आहेत. कौतुक करेल मनोज कडव. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. समीकरण बदलतंय, वेळ बदलतंय. 9 चेंडू 42 धावेची गरज. हा चेंडू वेट अँड ऑच येऊ दिलं बॅट वरती आणि इथे शेवटच्या मोमेंटला बॅटचं पेस ओपन करतोय. चेंडू जाईल पाईन बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. खूप चांगलं संगीत. मी कॅमेरामॅनचं देखील स्वागत करेल. त्यांनी जे क्षणचित्र टिपतात या बीपीएल मधला तर निश्चित त्यांचं देखील स्वागत असेल. कारण कॅमेरामॅन खूप हुशार असतो. तर यावेळी आपण पाहतो अविनाश टेंबे तुमचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन ना. कारण तुम्ही देखील आम्हाला खूप चांगली साथ दिली. ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करू. यावेळेस मात्र इथे विकेट प्राप्त केली मनोज कडवनं. फलंदाज बाद. अजून एक विकेट मैदानातून बाहेर. काय सांगू तुम्हाला किती वांगे मेरली किशान इथे क्रिकेट होतं धोरानी गमतान. तर याच दरम्यान योगेश राऊत हे देखील उपस्थित होतात. त्यांचं देखील आपण स्वागत करू. तर निश्चित 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा तुम्हाला निश्चित याच मैदानामध्ये पाहायला भेटेल. पालकमंत्री प्रीमियर लीग 2019 येत्या 19 फेब्रुवारीला अर्थात शिवजयंतीच्या पहिल्या दिवशी निश्चित ती स्पर्धा शिवजयंतीच्या निमित्तानं इथे सुरू होईल. आणि सर्व कॅप्टनला विनंती करेल की आपली प्लेयरची लिस्ट 15 तारखेला योगेश राऊत यांच्या स्टुडिओमध्ये जमा करायची आहे. हा चेंडू हवेमध्ये. अनदर विकेट. अजून एक विकेट प्राप्त केला आणि इथे मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करताना भीम टायगर संघ. उभा राहतो हा धावांसाठी. उभा राहतो हा धावांसाठी. आली 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 मागणी किमी आली. आली 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 मागणी किमी आली. युनस गाजी यांना विनंती करेल ज्यांनी आम्हाला लाईटची व्यवस्था करून दिली आहे तर त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. यामध्ये आपण व्यासपीठावरती आपलंही खूप मोठं सहकार्य. कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जगदीश पाटील बऱ्याच जणांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलंय. 6 चेंडू 38 धावा. बघा मॅच मध्ये आपण पाहिली तर मजबूत पकड निर्माण केली आहे पूर्णपणे भीम टायगर संघानं. निश्चित ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. या आयोजकांचं यश, या वांगणी प्रीमियर लीगचं यश सातत्याने आपण पाहतो 4थं वर्ष आपल्याला पाहायला भेटलं आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडताना देखील पाहायला भेटली. हा चेंडू सुरेख होता. या मध्ये आपण पाहतोय इथे मात्र सिंगल येणार. सिंगल आपण पाहतो मॅच पूर्णपणे भीम टायगर संघाच्या बाजूला झुकली. तर भीम टायगर संघाने खडतर प्रवास केला आणि निश्चित इथे आपण पाहतो एक जबरदस्त फाईट देताना आपल्याला ही मॅच जिंकून दिली आणि निश्चित मेगा फायनल मध्ये देखील तो संघ मजबूत स्थितीला. तायबा साठी प्रेक्षकांना पारितोषिक आहे प्रमोदजी कंडागळे आणि वीरेंद्र जुवेरी
यांच्याकडे देखील पारितोषिक असेल. मात्र आतापर्यंत प्रेक्षक वर्ग सज्ज झालेत बऱ्याच संघांना. मात्र इथे एकही आयमाजेल टिपला जात नाहीये. कारण निश्चित प्रमोदजी कंडागळे यांच्याकडनं नेहमीच खूप काही योगदान राहिलं. मात्र या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय आयबा जेल साठी पारितोषिक. निश्चित आपण पाहतोय एक जबरदस्त स्पर्धा. PPL चे अध्यक्ष आमचे दीपकजी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर निश्चित इथे आपण पाहतोय धावपैकामध्ये धावा लागल्यात तर तडीपाय जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत झाली मैदानावरती आपण पाहतोय. तर निश्चित इथे आपण पाहतो प्रयत्न केला जातो. मेगा पाण्यामध्ये अजून एक षटकार पाहायला भेटलाय. आता प्रेक्षक वर्ग इथे आयवा जेल पकडत नाहीये. 500 रुपयात एक गिफ्ट असे 2 प्राइज असतील. प्रमोदजी कंडागले आणि वीरेंद्रजी जुवेरी यांच्याकडनं ते प्राइज आहेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. बघा प्रेक्षकांची अपाट गर्दी मैदानामध्ये पाहायला भेटलाय. तर खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं की ठाण्यामधली एक नंबर 1 ची ही लीग असेल. कारण मी देखील इथे विनंती सांगेल कारण बऱ्याचशा लीग आम्ही पाहिल्या. आता एवढी गर्दी कुठल्याच लीग मध्ये आम्हाला पाहायला भेटली नाहीये. आणि पुन्हा एकदा अशी गर्दी पाहायला भेटते. तर इथे डाट चेंडू संघ पण पाहतो जल्लोष पाहायला भेटतो भीम टायगर संघाच्या समर्थकांचा. खूप चांगला इथे मॅच पाहायला भेटली. मात्र मेगा पॅनल मध्ये ही मॅच पूर्णपणे एकतर्फा केली आहे. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. मेगा पेनल्टीची मॅच मध्ये एकतर्फा झाली मैदानावरती. निश्चित पूर्णपणे मॅच एकतर्फा झाली आहे. मॅच मध्ये आता मात्र इंटरेस्टपणा राहिला नाहीये. भीम टायगर संघाने मॅच आपल्या बाजूला झुकवली आहे. विजयाचा आनंद साजरा करतात त्यांचे समर्थक आणि निश्चित आज जल्लोष पाहायला भेटेल पूर्ण भीम टायगर समर्थकांचा मैदानावरती. शेवटचा मॅच मैदानावरती सुरू असताना आतापर्यंत आपण पाहतो चेंडू फेकले गेले 5. शेवटचा चेंडू असेल या लीग मधला शेवटचा चेंडू आणि आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. तर भीम टायगर संघ मेगा पॅनल जिंकलाय. आणि ही मॅच जिंकली. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. सर्व BPL मेंबरला आपण सर्वांनी स्टेज समोर यायचं. चला BPL मेंबर थँक्यू सो मच. तर संघ मालकांना विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. कृपया करून सर्व संघ मालकांना नम्रतेची विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका.